रामकृष्ण शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीरानगं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। श्री कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पवित्र पावन अशा अधिक मासामध्ये आपण संपूर्ण अधिक मास महात्म्य कथा बघितली। या अधिक मासाच्या या पावन पुण्य कालावधीमध्ये अधिक मास महात्म्याचं कथन, अधिक मास महात्म्य पोथीचं वाचन, अधिक मास महात्म्य कथेचं श्रवण केलं पाहिजे असं शास्त्र आपल्याला सांगते। आपण शास्त्राला मानणारे लोक आहोत ना, नाही का? आपले माऊली ज्ञानोबा आपल्याला सांगतात, शास्त्र मानावं, शास्त्र म्हणेल ते सांडावे, हरिराजई तृण मानावे, नाही का? आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित, नाही का? मग शास्त्र सांगते त्याप्रमाणे शास्त्र महिमा जर आपल्या संतांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितली तर शास्त्राने सांगितलेला अधिक मास पाळणं बंधनकारक आहे। गेल्या 30 अध्यायामध्ये आपण अधिक मासाची जी कथा ऐकली, अधिक मासाची जी कथा श्रवण केली, त्या कथेने आपल्याला अधिकाधिक पुण्य फलप्राप्ती झाली आहे, यात शंका नाही। आज हा 31वा अध्याय। 31वा अध्याय म्हणजे काय? भगवान नारायण लक्ष्मी मातेला सांगतात, लक्ष्मी, अगं गेल्या 30 दिवसामध्ये मी जे तुला अधिक मासाचं महात्म्य सांगितलं, त्या महात्म्याची, त्या प्रत्येक अध्यायाचं सारांश म्हणजे 31वा अध्याय। आजचा 31वा अध्याय म्हणजे 30ही अध्यायाची एक पुष्पमाला आहे महाराज। हार आहे हा 30 अध्यायाचा आणि आता 31व्या अध्यायाचा, 30 अध्याय आणि 31वा अध्यायाचा गुच्छ असा हा 30 अध्यायाची ही माळ आज भगवंताच्या चरणी, भगवान श्रीकृष्णाच्या, विष्णू नारायणाच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे। आणि आपण भाग्यवान आहात की अधिक मासाचं न चुकता ज्यांनी श्रवण केलं, महात्म्याचं श्रवण केलं, ज्यांनी वाचन केलं, ज्यांनी पठन केलं, ज्यांनी मनन केलं, ज्यांनी आचरण केलं, ते सर्व दैवाचे आहेत, भाग्याचे आहेत। आम्ही दैवाचे, नाही का? काय आहे महाराज? मला मास असलेला हा अधिक मास, पण भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान विष्णू नारायणाच्या कृपेने तो पुरुषोत्तम मास झाला, तो देव, त्याला देवाचं महत्व प्राप्त झालं। अशा या अधिक मासाची कथा आपण बघितली। अनेक कथा आहेत अधिक मासाच्या, जशा या पद्मपुराणामध्ये आहेत, तशा इतरही पुराणामध्ये काही ठिकाणी वर्णन आलं आहे। वेगवेगळ्या कथा आहेत, आणखी कथा आहेत, पण आपण ज्या कथा बघितल्या या व्यतिरिक्त सुद्धा काही कथा आहेत। सर्व कथा आपल्याला या ठिकाणी सांगणं शक्य नव्हतं, पण गेल्या 30 अध्यायामध्ये आपण ज्या कथा बघितल्या, ज्या कथा पाहिल्या, त्या कथेचा सारांश जर बघायचा झाला, अर्थात सारांश म्हणजे कुठल्या अध्यायामध्ये काय झालं हे भगवान नारायण मा लक्ष्मी मातेला या ठिकाणी सांगतात। भगवान म्हणतात, लक्ष्मी, पहिल्या अध्यायामध्ये सुखसंवाद आपला झालाय, अर्थात सूत पुराणिक ऋषींनी निमिषारण्यामध्ये इतर ऋषी मुनींना धर्मचर्चा करताना अधिक मास म्हणजे काय, मलमास म्हणजे काय, 13वा महिना म्हणजे काय, आणि या मलमासाचा पवित्रता भगवंतानी कशी दिली याचं वर्णन त्या पहिल्या अध्यायामध्ये आलं आहे। दुसऱ्या अध्यायामध्ये
गोमातेचं वर्णन आलं आहे. आणि ते वर्णन करत असताना गोमातेचं मुख अपवित्र का, ही कथा आली आहे. पौलवी ऋषीची कथा पण आली नाही का? 3ऱ्या अध्यायामध्ये काय आलंय? 3ऱ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी गोमातेच्या संपूर्ण अंगामध्ये देव कसे वास्तव्य करतात, गोमातेच्या अंगामध्ये देवाने वास्तव्य केल्यामुळे गोमातेचं पावित्र्य कसं वाढलं नाही, गोमातेचं महात्म्य काय आहे हे 3ऱ्या अध्यायामध्ये आलं. आणि मग त्या अनुषंगानं गोदानाचं महत्व सुद्धा आपल्याला त्या अध्यायामध्ये दिसून येतं. 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये विप्र सेवेचं म्हणजे ब्राह्मण सेवेचं काय महत्व आहे याची कथा आली. 5व्या अध्यायामध्ये आपल्याला माहित आहे नृग राजाची कथा आलेली आहे. नृग राजाच्या कथेतून चांगली कथा आहे, ती आपण ऐकलेली आहे. 4थ्या अध्यायामध्ये ब्राह्मण सेवेची कथा आली. 5व्या अध्यायामध्ये नृग राजाची कथा आली. 6व्या अध्यायामध्ये दीपपूजेचं महत्व आलं. दीपपूजा म्हणजे दिवापूजन. आपल्या घरामध्ये आपण जो दिवा लावतो, देवाजवळ दिवा लावतो, त्या दिव्याच्या पूजनाचं महत्व आलं. त्यासोबतच त्या मांजरीचा उद्धार कसा झाला याची कथा आली. 7व्या अध्यायामध्ये शांकलीच्या 2 बायकांची कथा तिथे आली. दोन्ही सवतीच्या मत्सराने काय झालं आणि दीपदान व्रत साधनेचं काय फळ असते हे आपल्याला त्या अध्यायामध्ये दिसून आलं. 8व्या अध्यायामध्ये एका कृपण माणसाच्या बायकोनं, धार्मिक असलेली कृपण माणसाची बायको, तिने आपल्या नवऱ्याला पाण्याऐवजी दूध दिलं. ते दूध वारुळामध्ये टाकलं. शेष भगवान प्रसन्न झाले. ती कथा आपण बघितली. ती कथा 8व्या अध्यायामध्ये आली. ते त्या निमित्ताने कसे उद्धार झाले, काय झाले ते आपण सविस्तर बघितलं. 9व्या अध्यायामध्ये महिष्मती नगरातील एका स्त्रीने आपल्या अधिक मासातील पुण्यातील 1 दिवसाचं पुण्य दान केल्यानं समोरच्याचा कसा उद्धार झाला, एका म्हातारीचा कसा उद्धार झाला ही कथा आली. 10व्या अध्यायामध्ये मौन भोजन व्रताची कथा आली. अवंती नगरातील त्या गरीब गृहस्थाचं वर्णन त्या कथेमध्ये आलं की मौन व्रताचं महात्म्य काय आहे. 10व्या अध्यायामध्ये ही कथा आल्यानंतर 11व्या अध्यायामध्ये पंचपर्वापैकी व्यतिपात, वैधृती आणि अमावस्या या पर्वाचं महत्व सांगितलं. 12व्या अध्यायामध्ये द्वादशी आणि पौर्णिमा या पर्वाचं महत्व आपण त्या ठिकाणी बघितलं. द्वादशीच्या पर्वाच्या कथेमध्ये आपण दुर्वास मुनींची कथा बघितली की नाही का? दुर्वास ऋषी आणि अंबरीश राजाची कथा ही द्वादशी पर्वामध्ये आपण बघितली. मला वाटतं तो 12वा अध्याय होता. सुदर्शन चक्र कसं मागे लागलं, काय झालं, दुर्वासाने काय केलं आणि मग अंबरीशी राजाची काय कथा, ही सर्व कथा त्या द्वादशीच्या आख्यानामध्ये आपण बघितली. 13व्या अध्यायामध्ये त्रिरात्र व्रत, दशमी, एकादशी, द्वादशी या तिन्ही गोष्टीचं महत्व काय आहे. अच्छा, ते 12व्या अध्यायामध्ये आपण ते पंचपर्व बघितले आणि या 13व्या अध्यायामध्ये दुर्वास मुनीची, अंबरीशाची, सुदर्शन, भगवान श्रीकृष्णाची कथा आपण बघितली. 14व्या अध्यायामध्ये पुन्हा आणखी द्वादशीचं महत्व आलं. 15व्या अध्यायामध्ये श्रीराम प्रभूच्या साधन द्वादशी व्रताचं मत आलं, ज्यात एक आपल्याला नवीन अशी कथा बघायला मिळाली. त्यात सीतामातेने शतमुखी रावणाचा जो वध केला, शतमुखी रावणाची गोष्ट बहुधा आपल्या ऐकण्यात नसते, पण या अधिक मास महात्म्य कथेच्या माध्यमातून शतमुखी राजाची कथा सुद्धा आपल्याला बघता आली. ती कथा 15व्या अध्यायामध्ये आपण बघितली. त्यानंतर 16व्या अध्यायामध्ये अप्सरेची कथा बघितली. आपल्याला माहिती आहे स्मित विलासिनी अप्सरा, आणि त्या स्मित विलासिनी अप्सरेची कथा 16व्या अध्यायामध्ये बघितली. 17व्या अध्यायामध्ये धर्मशर्मा नावाच्या
धर्मशर्मा नावाच्या ब्राह्मणाने पिशाच्याचा केलेला उद्धार बघितला. त्यानंतर पंचमंगळा गौरीची कथा आपण बघितली 18व्या अध्यायामध्ये. 18व्या अध्यायामध्ये विप्र शर्माने राक्षसाचा केलेला उद्धार आणि 19व्या अध्यायामध्ये सोम शर्माने राक्षसाचा केलेला उद्धार, अशा कथा आपण बघितल्या. त्यानंतर 20व्या अध्यायामध्ये सोम शर्माची कथा आपण बघितली. 21व्या अध्यायामध्ये माहूर गडावरती एका गृहस्थाने गंगा स्नान अधिक मासात केले तेव्हा त्याचा कुष्ठरोग कसा गेला याची कथा आपण बघितली. त्यानंतर आपण महिष्मती नगरातील गृहस्थाच्या घरी नारायण संभ्रम आणि त्याची बहीण जी वेश्या व्यवसायाला लागली यांचा उद्धार कसा झाला याची कथा आपण बघितली. त्यानंतरच्या अध्यायामध्ये अर्थात एका अध्यायामध्ये आपल्याला संभ्रमाचा उद्धार आला, एका अध्यायामध्ये त्या बहिणीचा उद्धार आला. त्या अगोदर त्यांच्या वडिलांची जी कथा होती ती सर्व कथा आपण 3 अध्यायामध्ये बघितली. 25व्या अध्यायामध्ये अरुंधती आणि पार्वतीचा संवाद आपण बघितला. त्यात पंचगौरी व्रताची पण कथा आली आहे. 26व्या अध्यायामध्ये राजा आणि प्रधान म्हणजे राजा वीरबाहू राजा आणि त्याचा प्रधान, त्या प्रधानाची बायको गुणवती आणि राजाची राणी यशोमती यांची कथा बघितली, ज्यात अधिक मासाची कुचेष्टा केल्यामुळे राणीला झालेलं दुःख आणि अधिक मासाचं व्रत केल्यामुळे गुणवतीला झालेली फलप्राप्ती याचं वर्णन आलं आहे. त्यानंतर 28व्या अध्यायामध्ये काश्मीर देशाच्या भिल्लिनी नावाच्या पतिव्रतेची कथा आपण बघितली. पतिव्रतेचा महिमा काय असतो ते त्या कथेतून आपण बघितलं. त्यानंतर 29व्या अध्यायामध्ये उद्यापन विधी आपण बघितला. 30व्या अध्यायामध्ये म्हणजे कालच्या भागामध्ये आपण मेधावती म्हणजेच याज्ञसेनी म्हणजेच पांडवांची पत्नी द्रौपदी हिची कथा आपण बघितली. असे 30 भागामध्ये 30 अध्यायामध्ये 30 कथा आपण बघितल्या. सारांश रूपाने या 30 अध्यायामध्ये या 30 कथा ज्या आल्या त्या 30 कथेचं वाचन, पठन, श्रवण हे अधिक मासामध्ये घडावं म्हणून आपण आपल्या या संतांची अमृतवचने या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक अध्याय एक दिवस आपल्या श्रोत्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आज हा 31वा अध्याय म्हणजे या सर्व अध्यायाचा सारांश भगवान विष्णू नारायणाच्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करू. आणि भगवंता, आम्ही जे आम्हाला कळत नाही, शास्त्रविद्या आम्हाला कळत नाही, काय करावं कळत नाही, परंतु या अधिक महात्म्य कथेचं वाचन आम्ही केलं, ही कथा समजून घेण्याचा प्रयत्न केला, ही कथा श्रवण करण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडून काही चूक झाली असेल, आमच्याकडून काही चुकीचं सांगितलं गेलं असेल तर भगवान नारायण आम्हाला क्षमा करा. आणि काय असेल याचा आम्हाला माहिती नाही, काय पुण्य मिळेल काय मिळणार नाही, काय असेल ते तुम्ही ठरवा. आम्ही जे आमच्या भावभक्तीने सेवाभावी विचाराने एक पुण्य प्राप्त होण्याच्या उद्देशाने आपलं काही क्षण का होईना दिवसातले काही क्षण तरी भगवंताच्या नामस्मरणात जावे या विचाराने केलेला हा आमचा उपक्रम होता. तेव्हा हाच 31वी अध्याय इथे संपतात. भगवान नारायण लक्ष्मीला म्हणतात, लक्ष्मी अगं 30ही अध्याय जरी वाचणं झाले नाही ना तरी कमीत कमी हा शेवटचा 31वा अध्याय तरी वाचला तरी 30ही अध्याय वाचल्याचं फळ मिळेल. अर्थात आपण 31ही अध्याय श्रवण केले आहे. ज्यांनी श्रवण केले नाही त्यांनी ते जरूर करावे. अधिक मासामध्ये ज्या साधकांनी ज्या भक्तांनी ही कथा श्रवण केली त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. कारण इथे वाचन करणारेही महत्वाचे आहेत,
तेवढे त्यापेक्षा जास्त श्रवण करणारे महत्त्वाचे आहेत. म्हणून आपल्या चॅनलच्या सर्व श्रोत्यांना ज्यांनी ज्यांनी ही कथा ऐकली असेल किंवा जे पुढे ऐकतील किंवा जे आज ऐकतील त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि अधिक मासानिमित्त सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो, सर्वांना नमस्कार करतो आणि सर्वांना आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी काही ना काही धर्म कार्य करण्याची संधी मिळो, आपल्या हातून धर्म कार्य घडो, आपल्या हातून दान धर्म घडो, त्याहीपेक्षा सर्वात सोपं आपल्या हातून नामचिंतन घडो अशी भगवंताकडे प्रार्थना करूया. कारण सर्व घडते महाराज, परंतु नामचिंतन दान धर्म पुण्यप्रद काही गोष्टी आमच्याकडून घडत नाही, त्या घडाव्या म्हणूनच अशा काही कार्यक्रमाची रचना भगवंताने केलेली असते. तसाच अधिक मास, या अधिक मासामध्ये इतर कर्म जरी काही नाही आपल्याला करता येत नाही का, लग्न वास्तू विधी हे आपण करत नाही, पण अधिक मासामध्ये पुण्यकर्म जरूर शास्त्राने सांगितलेली पुण्यकर्म केल्या गेली पाहिजे. आणि काही अंशी का होईना मला असं वाटतं आपल्या हातून ती घडली. आज अधिक मासाचा हा समारोप, अधिक मास महात्मकथेचा हा समारोप झाल्यानंतर आपली अधिक मासाची कथा ही मालिका जरी संपली तरी संतांच्या अमृतवचने हे आपलं असं चॅनल आहे की या चॅनलवर आपण काही ना काही धार्मिक कार्यक्रम घेऊन येतो. आपल्याला माहिती आहे, आपण ज्ञानेश्वरीवरचे प्रवचने केली, आपण भारुडावर प्रवचने केली, आपण माऊली ज्ञानोबारांच्या हरिपाठावर प्रवचन केली, आपण संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठावर प्रवचन केली, आपण मदालसीच्या अभंगावर प्रवचन केली, आपण पंढरीच्या वारीवर प्रवचने केली, आपण आनंद लहरीवर सुद्धा प्रवचने केली नाही का. आणि इतर नैमित्तिक प्रवचन आपले भरपूर झालेले आहेत. तेव्हा यापुढे सुद्धा आपल्या हातून सेवा घडणार आहे. आपल्या सर्वांचा सहभाग, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आपल्या सर्वांचं प्रेम, त्यामुळे खरं म्हणजे असे उपक्रम राबवण्यात आम्हाला आनंद होतो आणि आम्ही तिकडे प्रवृत्त होत असतो. शेवटी हे कार्य कोणी एक करत नसतो, हे एकल्याचा नाही खेळ, एकट्याचं हे कार्य नाही. खरं म्हणजे भगवंताच्या इच्छेनंच हे होते याची मला जाण असल्यामुळं भगवान श्रीकृष्णाचे चरणी, पंढरीनाथ पांडुरंगाचे चरणी आणि आमचे माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या चरणी नमन करतो. आमच्या आईवडिलांच्या चरणी नमन करून ही सेवा इथेच थांबवतो. आपलं ठरल्याप्रमाणे एकदा भजन करूया. अधिक मासाच्या समारोपाचं भजन आहे, भगवान श्रीकृष्णाचे भजन आहे. सर्वजण आपण भजन करू आणि मग थांबू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलीकवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्रीकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय.